Good morning, friends. Myself Dujay sir from Mechanical Engineering Department. Now, today we are study about the third year subject named as the Power Engineering and Refrigeration System, in which we are today's lecture as a study about the types about the rotary compressor. In, a, in this lecture, we are study the four types about the rotary compressor only. Okay. Now, in last lecture, we are study about the types about the reciprocating compressor, in which single stage reciprocating compressor, multi-stage reciprocating compressor, and also the single acting and double acting reciprocating compressor. These are the construction, working, advantages, disadvantages, and application about the reciprocating compressor are study in also last lecture. Now, in this lecture, we have only the study about the types about the rotary compressor. Then the rotary compressor is a positive displacement compressor, and reciprocating compressor is also as a positive displacement compressor. Okay. तर बघा, जे आपण मागचं लेक्चर घेतलं होतं, तर त्या मागच्या लेक्चरमध्ये आपण जे रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर जे आहे, पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट कॉम्प्रेसर जे आहे, तर त्याचे रेसिप्रोकेटिंग टाईप्स ऑफ कॉम्प्रेसरचे व्हेरियस टाईप्स ऑफ पार्ट्स, त्याचं कन्स्ट्रक्शन, त्याचं वर्किंग, त्याचे फायदे तोटे म्हणजे ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस, आणि त्याचबरोबर त्याचे ॲप्लिकेशन, या सगळ्या गोष्टीचा स्टडी जो आहे तो काय केला होता आपण मागच्या लेक्चरमध्ये केला होता. तर आताचं जे लेक्चर जे आहे आणि त्याचबरोबर मागचं लेक्चर जे होतं तुमचं, तर त्या मागच्या लेक्चरमध्ये आपण जे सिंगल ॲक्टिंग रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर, डबल ॲक्टिंग रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर, सिंगल स्टेज, डबल स्टेज रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर, हेही काय केलं तर आपण मागच्या लेक्चरला बघितलं, बरोबर. तर आताचं जे लेक्चर जे आहे, तर त्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत, तर टाईप्स ऑफ द रोटरी कॉम्प्रेसर. आपण मागच्या लेक्चरला फक्त रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसरचं पार्ट बघितलं. आताचं जे लेक्चर जे आहे हा सेकंड लास्ट पार्ट आहे तुमचा तिसऱ्या युनिटमधला. उद्याच्या डेटमध्ये तुमचा युनिट संपून जाईल, आहे की नाही. तर आजचं जे लेक्चर जे आहे, तर ह्या लेक्चरला तर आपण काय करणार आहोत, टाईप्स ऑफ द रोटरी कॉम्प्रेसर. रोटरी कॉम्प्रेसरचे टाईप्स कोणकोणते आहेत ते आपण बघणार आहोत. तर मग ते वन बाय वन आपण हे जे 4 टाईप्स आहेत तुम्हाला जे स्लाईडमध्ये दिसत आहेत, आहे का नाही, रूट ब्लोअर टाईप्स ऑफ कॉम्प्रेसर, व्हेंट टाईप्स ऑफ कॉम्प्रेसर, स्क्रू कॉम्प्रेसर अँड स्क्रोल कॉम्प्रेसर. तर हे 4 प्रकारचे काय आहेत, तर रोटरी कॉम्प्रेसरचे टाईप्स आहेत. तर हे टाईप्स जे आहेत तर ते काय करणार आहोत आपण वन बाय वन, त्याचं कन्स्ट्रक्शन, त्याचं वर्किंग, ते कसं वर्क करतं, आहे की नाही, हाऊ टू वर्क फॉर द कॉम्प्रेसर, आहे की नाही, ते कसं वर्क करतं. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण काय करणार आहोत, तर डिटेलमध्ये आजच्या लेक्चरला बघणार आहोत. तर टाईप्स अबाउट द रोटरी कॉम्प्रेसर. मग रोटरी कॉम्प्रेसरचे टाईप्स कोणकोणते आहेत, तर 4 प्रकारचे रोटरी कॉम्प्रेसरचे टाईप्स आहेत, आहे की नाही. रेसिप्रोकेटिंग टाईप्स ऑफ कॉम्प्रेसर कसा मूव्ह करतो, तर तो लिनियरली मूव्हमेंट करतो, आहे की नाही. पिस्टन जो आहे तो अपडाऊन किंवा लिनियरली मूव्हमेंट करतो आहे, तर त्यावेळेस ते काय करायचं काम करतो आहे, एअर जी आहे ती कॉम्प्रेस करून ठेवायचं काम करतो. तर रोटरी कॉम्प्रेसर कसे रोटेट करतात, तर सर्क्युलर रोटेट करतात, आहे की नाही. ते जे व्हेन आहेत किंवा त्याचे ब्लोअर आहेत, तर ते काय सर्क्युलर रोटेट करून ती एअर जी आहे ती लो ॲटमॉस्फेरिक एअर, लो टेम्परेचर लो ॲटमॉस्फेरिक एअर, लो प्रेशर एअर जी आहे ॲटमॉस्फिअरमधली ती सक करून ती हाय प्रेशर हाय टेम्परेचरनी काय करायचं काम करतात, तर पुढं स्टोरेज टँकमध्ये स्टोअर करून ठेवण्यासाठी हे पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट टाईप्स ऑफ कॉम्प्रेसर म्हणजेच रोटरी टाईप्स ऑफ कॉम्प्रेसर काय आहेत तर महत्त्वाचे आहेत, आहे की नाही. तर त्याच्यामध्ये 4 प्रकार आहेत, रूट ब्लोअर टाईप ऑफ कॉम्प्रेसर, व्हेंट टाईप्स ऑफ कॉम्प्रेसर, स्क्रू कॉम्प्रेसर आणि स्क्रोल कॉम्प्रेसर. तर आपण काय करणार आहोत, वन बाय वन एक एक बघणार आहोत. तर फर्स्ट वन ॲज अ रूट ब्लोअर. मग रूट ब्लोअर जे आहे तर त्याला आपण काय म्हणतो, लोप टाईप ऑफ कॉम्प्रेसर आपण त्याला म्हणतो, आहे की नाही. मग लोप टाईप ऑफ कॉम्प्रेसरमध्ये द रूट टाईप ब्लोअर इज अ पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट कॉम्प्रेसर. मग हे जे रूट टाईप्स ऑफ ब्लोअर कॉम्प्रेसर जे आहे हे सुद्धा कसं आहे, तर एक प्रकारचं पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट कॉम्प्रेसर आहे, विच ऑपरेट बाय द पंपिंग ऑफ फ्लूइड विथ अ पेअर ऑफ लोड. मग
हे कसे ऑपरेट होतात? तर पंपिंग ऑफ फ्लूइड. फ्लूइड काय करायचं काम करतं? तुमचं पंप करायचं काम करतं आणि फ्लूइड पंप करून ते काय केलं जातं आहे? तर एक प्रकारचं लोब जे आहेत तर ते काय केले जात आहेत आहे की नाही? तर लोब काय केले जात आहेत? तर फिरवले जात आहेत आहे की नाही? तर रूट टाईप्स ऑफ ब्लोअर इज अ पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट कॉम्प्रेसर विच ऑपरेट बाय पंपिंग ऑफ फ्लूइड विथ अ पेअर ऑफ लोब आहे की नाही? तुमच्या पेअर ऑफ लोब थ्रू ते काय केलं जातं आहे? फिरवलं जातं आहे. पंपिंग ऑफ फ्लूइड. फ्लूइडला काय केलं जातं आहे? एक प्रकारे पंपिंग करून ते काय केलं जातं आहे? ते काय करायचं काम करतं? कॉम्प्रेस करून ठेवायचं काम करतं आहे की नाही? तर फ्लूइड जे आहे ते काय करतं? तुमच्या लोबला फिरवतं, पंपिंग करून फिरवतं आहे की नाही? आणि पंपिंग करून फिरवल्यानंतर ते काय करायचं काम करतं? वन साईडनी एअर काय करायचं काम करतं? सक करायचं काम करतं आणि दुसऱ्या साईडनी कॉम्प्रेस करून ती पुढं पाठवायचं काम करतं. तर हे कसं आहे रूट टाईप्स ऑफ ब्लोअर? तर पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट कॉम्प्रेसर आहे. फ्लूइड इज ट्रॅप इन अ पॅकेट सराउंडिंग द लोब अँड कॅरीड फ्रॉम द इंटेक साईड टू द एक्झॉस्ट. मग हे जे फ्लूइड जे आहे तर ते काय केलं जातं आहे? ट्रॅक केलं जातं आहे. म्हणजे याच्यामध्ये जर कॉम्प्रेस करायचं फॉर एक्झाम्पल हे जे रूट ऑफ ब्लोअर जे आहेत तर हे कशासाठी यूज केले जातात? तर एक प्रकारचं तर एअरसाठी यूज केलं जातं आणि फ्लूइड कॉम्प्रेस करून ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा काय केलं जातं? हे यूज केलं जातं आहे की नाही? फ्लूइड इज ट्रॅप इन अ पॉकेट सराउंडिंग द लोब. फ्लूइड जे आहे तुमचं तर ते काय होतं आहे? पॉकेट जे लोबचे पॉकेट जे आहेत तर त्याच्या सराउंडिंगमध्ये काय केलं जातं आहे? कॅरी केलं जातं आहे आणि इंटेक साईड टू द एक्झॉस्ट. आणि ते काय केलं जातं आहे? इंटेक साईडनी कॅरी केलं जातं आहे आणि एक्झॉस्ट साईडला काय केलं जातं आहे? पाठवलं जातं आहे. द मोस्ट कॉमन ॲप्लिकेशन ऑफ द रूट टाईप्स ऑफ ब्लोअर हॅज बीन द इंडक्शन डिव्हाइस ऑन टू स्ट्रोक डिझेल इंजिन. हे कुठे यूज केलं जातं हे रूट्स ब्लोअर? तर जे कॉमन ॲप्लिकेशन जे आहे तर ते कोणतं आहे? तर इंडक्शन डिव्हाइस ऑफ टू स्ट्रोक डिझेल इंजिन. टू स्ट्रोक डिझेल इंजिनच्या ज्या व्हेकल आहे का जसं की बुलेट आहे की नाही? तर डिझेल इंजिन तर तिथं काय केलं जातं? हे रूट टाईप्स ऑफ ब्लोअर जे आहे तर ते काय केलं जातं? मोस्ट ऑफली कॉमनली यूज केलं जातं आहे. तर हे बघा इथं दिसतंय बघा रूट टाईप्स ऑफ ब्लोअर. The root blower are also used in a reverse to measure the flow of gases or liquid, for example in a gas meter. मग हे काय करायचं काम करतं? रूट ब्लोअर आर ऑल्सो यूज इन अ रिव्हर्स टू मेजर द फ्लो ऑफ गॅसेस. आहे की तुमचं गॅसेसचा फ्लो किंवा लिक्विडचा फ्लो काय करण्यासाठी मेजर करण्यासाठी सुद्धा कसे आहेत ते सुटेबल आहेत आहे की नाही? तिथं काय दिलेलं आहे? तर एक प्रकारची इंटेक केला जातो आहे तो आणि त्या लोकच्या जे रिसिव्हर आहे तर त्याच्यामध्ये जे फ्लुइड जे आहे ते कॅरी करून काय केलं जातं आहे? पुढं पाठवलं जातं आहे. जसं की तुम्हाला दिसतं आहे बघा ही जी पहिली जी डायग्राम दिसते आहे तर पहिल्या डायग्राममध्ये बघा तुम्हाला लोक दिसत आहेत तर ते कसे फिरत आहेत? तर एक प्रकारे अँटी क्लॉकवाईज फिरत आहेत आहे की नाही? मग खालचा लोक जो आहे तो कसा फिरतो आहे? अँटी क्लॉकवाईज फिरतो आहे आणि वरचा लोक जो आहे तो क्लॉकवाईज फिरतो आहे. बरोबर आहे का नाही? मग त्यानुसार तो काय करायचं काम करतो आहे? तर जे फ्लुइड जे आहे ते सक करून इंटेकमधून सक करून ते एक्झॉस्टला काय करायचं काम करतो आहे? पाठवायचं काम करतो आहे. हे झालं पहिल्या डायग्रामचं. आता दुसरी जी डायग्राम दिसते आहे तर हे जे लोब दिसत आहेत तुम्हाला जे दोन गिअर दिसत आहेत नाही का लोब टाईप आहेत ते आहे का त्याच्यामध्ये जी कॅव्हिटी तुम्हाला दिसते आहे का नाही? तर त्या कॅव्हिटीमध्ये काय केलं जातं? इंटेकमधून जे फ्लुइड आहे किंवा गॅसेस आहे ते काय केलं जातं? सक करून तुमचा पहिला जो गिअर जो आहे खालच्या साईडचा तो काय अँटी क्लॉकवाईज फिरतो आणि वरचा गिअर क्लॉकवाईज फिरतो आणि अशा प्रकारे ते काय करतात? त्याचे जे फ्लुइड जे आहे ते कॅरी करून पुढं प्रेशराईज करून पाठवायचं काम करतात. अशा प्रकारचे ब्लोअर जे आहेत ते कसे आहेत? ते पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट ब्लोअर आहेत आहे की नाही? त्याच्यानंतर व्हेन टाईप ऑफ कॉम्प्रेसर. मग व्हेन टाईप ऑफ कॉम्प्रेसर जे आहे तर ते कसे वर्क करतात बघा. द व्हेन टाईप एअर कॉम्प्रेसर इज हॅव्हिंग अ फिक्स केसिंग ऑफ अ rotor disc which has slot for holding the sliding plate as shown in the figure. मग हे जे व्हेन टाईप ऑफ कॉम्प्रेसर जे आहे त्याला काय केलेलं आहे? ते एक प्रकारच्या फिक्स केसिंगमध्ये काय केलेले आहेत? फिक्स केलेले आहेत. पण त्याचे जे रोटर जे आहेत रोटर डिस्क जे आहेत ते कसे आहेत? तर स्लॉटेड आहेत फॉर होल्डिंग द स्लायडिंग प्लेट. ते कसे आहेत? स्लाईड होतात आहे की नाही? ते सस्पेन्शन म्हणजे त्याच्यात एक प्रकारचं
स्प्रिंगनी काय केले जातात, त्या स्लाईड केल्या जातात, आहे की नाही. तर त्याच्यामध्ये त्या कशा आहेत त्या प्लेट, तर रोटर डिस्क कशा आहेत, वॉज अ स्लॉट फॉर द होल्डिंग आहेत, आहे की नाही. स्लायडिंग प्लेट आहेत ॲज शोन इन फिगर. ज्यावेळेस तुम्ही फिगर बघता तर त्यावेळेस तुम्हाला व्हेन टाईप ऑफ कॉम्प्रेसर जो आहे तो कळेल, आहे की नाही. तर अशा प्रकारचं काय जे आहे, तर व्हेन टाईप ऑफ एअर कॉम्प्रेसर जे आहे ते एका फिक्स केसिंगमध्ये काय केलेलं असतं, फिक्स केलेलं असतं. पण त्याची जे रोटर डिस्क जे आहे तर ते कशा असतात, स्लॉट फॉर होल्डिंग स्लॉट त्याच्यामध्ये असतो, आहे की नाही. बाय युजिंग द स्प्रिंगली ते काय केलं जातं, त्याला नाही का एक प्रकारचं कॉम्प्रेशन करून काय केलं जातं, त्याची साईज कमी जास्त बाय युजिंग द स्प्रिंगचे व्हेन जे आहेत, आपलं जे रोटर जे आहेत, तर रोटरी डिस्क जे आहेत तर ते काय केले जातात, स्लाईड केले जातात, आहे की नाही. स्लाईड प्लेट ॲज शोन इन फिगर. ॲज द रोटर रोटेट द डिस्क ऑल्सो रोटेट. ज्यावेळेस तुमचा रोटर काय होतो आहे, रोटेट होतो आहे, तर त्यावेळेस तुमची डिस्क ही काय होते, ह्या डिस्क ही काय होत आहेत, रोटेट होत आहेत. दस अलाविंग द स्लायडिंग प्लेट टू स्लाईड ॲज द इनर सरफेस ऑफ द केसिंग इन इसेंट्रिक. आणि ज्यावेळेस त्या तुमचा रोटर काय होतं आहे, रोटेट होतो आहे, त्यावेळेस बरोबर त्या डिस्क ज्या आहेत त्याच्या, आहे की नाही, रोटर डिस्क, तर त्याही काय होत आहेत, रोटेट होत आहेत. पण त्या रोटेट ज्यावेळेस होत आहेत तर ते काय करायचं काम करत आहेत, स्लाईड प्लेट जे आहेत तर ते काय करायचं काम करत आहेत, टू स्लाईड द इनर सरफेस ऑफ द केसिंग. तुमच्या केसिंगच्या इनर सरफेसला ते घासून काय करतायत, स्लाईड करायचं काम करतायत, आहे की नाही. अशा प्रकारच्या त्या इनर सरफेस, केसिंगची इनर सरफेस आहे तर त्याला काय करायचं काम करतात, घासून ते जर एअर जी आहे तर ती काय करायचं काम करते, कॉम्प्रेस करून ठेवायचं काम, पुढं पाठवायचं काम करत आहे. आता ज्यावेळेस तुम्ही ती डायग्राम बघता तर त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल. बघा हे बघा, ही जी डायग्राम दिसते आहे तुम्हाला खाली, तर ती कशी आहे, व्हेन टाईप ऑफ कॉम्प्रेसरची आहे. तुम्हाला इथं इनलेट आणि आउटलेट दिसतो आहे. आणि जो रोटरची केसिंग जी आहे की नाही, रोटर जो आहे तो काय आहे, तर फिक्स आहे तुमच्या केसिंगमध्ये. पण जी व्हेन डिस्क जे आहेत, आहे की नाही, रोटर डिस्क जे आहेत तर ते काय केलेलं आहे, स्लाईड करतात, आहे की नाही. येलो आणि रेड दिसते बघा, तर ते ज्याच्या साईजनुसार काय होतं, स्लाईड होत आहेत, आहे की नाही. तुम्हाला रोटर दिसतोय, व्हेन दिसत आहेत आणि केसिंग तुम्हाला दिसते आहे. जस द स्लायडिंग प्लेट मूव्ह अवे फ्रॉम द सेंटर, ह्यूज क्वांटिटीज ऑफ एअर विल बी ट्रॅप इन द प्लेट कव्हरेज. द एअर गेट कॉम्प्रेस्ड अँड दस रिझल्ट इज कॉम्प्रेस्ड एअर. मग हे जे व्हेन टाईप ऑफ कॉम्प्रेसर जे आहे तर हे काय करायचं काम करतात, तर ते जेव्हा ते जे व्हेन जे आहे तर ते काय करतात, तुमच्या केसिंगमध्ये घासून चालत असतात. त्यावेळेस ते काय करतात, इनलेटमधली जी इनलेट थ्रू काय करायचं काम करते, एअर जी आहे तर ती काय करायचं काम करते, ट्रॅप करायचं काम करते. एअर विल बी ट्रॅप इन जस द प्लेट कव्हरेज, आहे की नाही. तर दोन प्लेटमधलं जे कव्हरेज आहे त्याच्यामध्ये ती काय करायचं काम करते, एअर जी आहे तर ती ट्रॅप करून ठेवायचं काम करते, आहे की नाही. अँड एअर गेट कॉम्प्रेस. आणि जशी जशी पुढं तुमचा रोटर क्लॉकवाईज फिरतो आहे तशी तशी नाही का तुमच्या रोटरची साईज, रोटरचे जे डिस्क आहे तर त्याची साईज जी आहे, त्याची लेंथ जी आहे ती काय होते, हळूहळू कमी होत चालते बघा, आहे की नाही. तर तो काय होतो आहे, मग त्यावेळेस तुमची एअर जी आहे, इनलेटला तुमचा जो ट्रॅपिंग एरिया जो आहे तो कसा असतो, एअर ट्रॅपिंग एरिया मोठा असतो. पण आउटलेटला जाता जाता तो काय होतो आहे, कमी होतो आहे, आहे की नाही. मग कमी होतं आहे तर ती काय, त्यावेळेस काय केलं जातं आहे, ती एअर जी आहे ती काय केली जाते, इनलेटचा एक ट्रॅपिंग एरिया जो आहे, ट्रॅपेड एरिया और ह्यूज क्वांटिटी ऑफ एअर, म्हणजे जास्त प्रमाणात क्वांटिटी ऑफ एअर जी आहे ती इनलेटमधून काय केली जाते, ट्रॅप केली जाते, आहे की नाही. आणि ती काय केली जाते, दस प्लेट कव्हरेज द एअर गेट कॉम्प्रेस. आणि ती हळूहळू जशी जशी क्लॉकवाईज फिरून पुढं सरकते आहे तशी तशी प्लेटची साईज काय होते, तुमच्या स्लायडिंग प्लेटची साईज काय होते, कमी कमी होत चालते. आणि ती जी ह्यूज क्वांटिटीमध्ये जी एअर आपण ट्रॅप केलेली आहे ती हळूहळू काय केली जाते, कॉम्प्रेस केली जाते. जसे जसे तुमच्या प्लेटची साईज जी आहे, ज्या रोटर डिस्कच्या आहे तर त्याची साईज ज्यावेळेस कमी होत चालते त्यावेळेस ती एअर जी आहे, ह्यूज एअर, ती काय केली जाते, कॉम्प्रेस केली जाते. आणि कॉम्प्रेस करून ती आउटलेट थ्रू काय केली जाते, बाहेर सोडली जाते. अशा प्रकारे तुमचा जो व्हेन टाईप ऑफ कॉम्प्रेसर जो आहे तो काय करायचं काम करतो, वर्किंग करायचं काम करतो, टू गेट एअर कॉम्प्रेस्ड अँड दस रिझल्ट इज कॉम्प्रेसर एअर. त्यावेळेस तुम्हाला काय भेटतं आहे, तर लो टेम्परेचर लो प्रेशर एअर जी आहे ॲटमॉस्फिअरमधली तर ती सक करून ती हाय टेम्परेचर हाय प्रेशर एअरनी जी एअर जी आहे तर ती काय केली जाते, पुढं आउटलेट थ्रू स्टोरेज टँकमध्ये स्टोअर केली जाते. अशा प्रकारचे हे काय आहे, व्हेन टाईप ऑफ कॉम्प्रेसर ॲज अ पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट कॉम्प्रेसर आहे, की नाही.
त्याच्यानंतरून स्क्रू कॉम्प्रेसर. तर जे स्क्रू कॉम्प्रेसर जे आहे की नाही, तर स्क्रू कॉम्प्रेसर बघा, तर स्क्रू कॉम्प्रेसर आर इफिशियंट फॉर लो एअर प्रेशर रिक्वायरमेंट. मग हे जे स्क्रू कॉम्प्रेसर जे आहेत तर हे कसे आहेत, तर इफिशियंट आहे कशासाठी, तर लो प्रेशर एअर रिक्वायरमेंट जिथं असेल आहे की नाही, जिथं लो प्रेशर रिक्वायरमेंट आहे की नाही, जास्त प्रमाणात प्रेशर लागत नाही आपल्याला, फक्त लो प्रेशर एअर काय आहे रिक्वायर्ड आहे, तर तिथं काय केले जातात, हे स्क्रू टाईप्स ऑफ कॉम्प्रेसर काय केले जातात, मोस्ट ऑफली यूज केले जातात. सर ते 2 बटणं बंद करावं चार्जिंगचे, लॅपटॉपचे चार्जिंगचे 2 बटणं बंद करा. Two screws rotate with each other, thus trapping air between the screw and the compressor casing, forming pocket with the progressively travel and get squeezed and delivering it at higher pressure, which open the delivery valve. मग हे जे स्क्रू टाईप्स ऑफ कॉम्प्रेसर जे आहे, तर स्क्रू टाईप्स ऑफ कॉम्प्रेसर कशी वर्क करायचं काम करतात, तर ते 2 स्क्रू जे आहेत ते रोटेट विच इच अदर आहे की नाही, रोटेट केले जातात. जे 2 जे स्क्रू आहेत स्क्रू कॉम्प्रेसर ते रोटेट केले जातात विच इच अदर अँड ट्रॅपिंग द एअर बिटवीन द स्क्रू. आणि एअर जी आहे ती कुठे ट्रॅप केली जाते, त्या स्क्रूच्या त्या थ्रेड जे आहे तर त्याच्यामध्ये ती काय केली जाते, ट्रॅप केली जाते आहे की नाही, बिटवीन द स्क्रू अँड द कॉम्प्रेसर केसिंग फॉर्मिंग पॉकेट. आणि कॉम्प्रेसर केसिंगमध्ये ती फॉर्मिंग पॉकेटमध्ये काय केली जाते, प्रोग्रेसिव्हली ट्रॅव्हल होत ती काय केली जाते, गेट स्क्वीज अँड डिलिव्हरिंग टू हायर प्रेशर. ती काय केली जाते, स्क्वीज केली जाते आणि डिलिव्हर टू हायर प्रेशर आहे की नाही. लो प्रेशरपासून ते हायर प्रेशरला ती काय केली जाते, डिलिव्हरी केली जाते, विच ओपन द डिलिव्हरी वॉल. आणि त्यावेळेस तुमचा डिलिव्हरी वॉल काय होतो आहे, ओपन होतो आहे आणि ती जी हायर प्रेशर एअर जी आहे तर ती काय केली जाते, पुढं पाठवली जाते आउटलेटला, तुमच्या एक्झॉस्टला पाठवली जाते. तर अशा प्रकारे तुमचा स्क्रू टाईप्स ऑफ कॉम्प्रेसर काय करत असतो, तो वर्क करत असतो. द स्क्रू कॉम्प्रेसर रोटेट विच इच अदर, देन ट्रॅप एअर बिटवीन द स्क्रू अँड द कॉम्प्रेसर केसिंग, फॉर्मिंग पॉकेट विथ प्रोग्रेसिव्हली ट्रॅव्हल अँड गेट स्क्वीज इन डिलिव्हरिंग ऑफ द हायर प्रेशर विच ओपन द डिलिव्हरी वॉल आहे की नाही. तर अशा प्रकारे तुमचा स्क्रू कॉम्प्रेसर वर्किंग करत असतो. तर इथं बघा तुम्हाला दिसतोय बघा आहे की नाही, द कॉम्प्रेसर एअर डिलिव्हर्ड इज कंटिन्युअस अँड क्वाईट इन ऑपरेशन. मग हे कसं आहे, स्क्रू टाईप्स ऑफ कॉम्प्रेसर जे आहे तर ते कसं आहे, तर एअर डिलिव्हरी लो प्रेशर एअर जे आहे तर ती डिलिव्हरीसाठी जिथं रिक्वायरमेंट आहे लो प्रेशर एअरची तर तिथं हे काय केले जातात, मोस्ट ऑफली यूज केले जातात. तो कॉम्प्रेसर एअर डिलिव्हरीनं इज कंटिन्युअस अँड क्वाईट इन ऑपरेशन. हे कसे आहेत, तर कंटिन्युअसली डिलिव्हरीसाठी कसे आहेत, ते सुटेबल आहे. आणि याचं जे ऑपरेशन जे आहे एकदम क्वाईट विदाऊट एनी नॉईज आहे की नाही, विदाऊट एनी नॉईज एकदम क्वाईटली काय करायचं काम करतं हे कॉम्प्रेसर, तो वर्क करायचं काम करतं. त्यान द रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर. जसं की रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर ज्यावेळेस वर्क करत असतं त्यावेळेस त्याच्यामध्ये आवाज होतो, ज्यावेळेस तुमचा पिस्टन जो आहे तो अपडाऊन मुवमेंट करतो किंवा लिनियर मुवमेंट करतो आहे की नाही, किंवा लॉंगिट्युडनल मुवमेंट करतो, त्यावेळेस तुमचं पिस्टन आणि सिलेंडरमध्ये काय होतं आहे, एक प्रकारचं नॉईज क्रिएट होतो. तसं जे स्क्रू टाईप्स ऑफ कॉम्प्रेसर जे आहे तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा नॉईज क्रिएट होत नाही, एकदम क्वाईटली ते काय करायचं काम करतात, ऑपरेशन करायचं काम करत असतात. तर अशा प्रकारचे हे स्क्रू टाईप्स ऑफ कॉम्प्रेसर असतात. त्याच्यानंतर शेवटचा टॉपिक आहे आपला स्क्रोल कॉम्प्रेसर. आता हे जे स्क्रोल कॉम्प्रेसर आहे आर हॅव्हिंग स्क्रोल ड्रायव्हन बाय द प्राईम मूव्हर. मग हे जे स्क्रोल टाईप्स ऑफ कॉम्प्रेसर जे आहे तर हे कसे मूव्ह करायचं काम करतात, तर स्क्रोल टाईप्स ऑफ कॉम्प्रेसर हॅव्हिंग स्क्रोल ड्रायव्हन बाय द प्राईम मूव्हर. बाय युजिंग द प्राईम मूव्हरचा यूज करून हे काय केले जातात, काय केले जातात, तर स्क्रोल केले जातात किंवा रोटेट केले जातात. द स्क्रोल आउटलेट एज ट्रॅप एअर अँड देन दे रोटेट द एअर ट्रॅव्हल फ्रॉम आउटवर्ड टू इनवर्ड, दस गेटिंग कॉम्प्रेस्ड ड्यू टू रिडक्शन इन द एरिया. मग हे जे स्क्रोल टाईप्स ऑफ कॉम्प्रेसर जे आहेत तुम्हाला पुढे जी डायग्राम जी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ते स्क्रोल टाईप्स ऑफ कॉम्प्रेसर दिसतील. तर त्याच्यामध्ये जे स्क्रोल टाईप्स ऑफ कॉम्प्रेसर जे आहे तर ते काय करायचं काम करतात, जे आउटर एड जे असतात जे स्क्रोलचे तर त्याच्यामध्ये काय केली जाते, एअर काय करतात, हे एअर ट्रॅप करायचं काम करतात. अँड देन दे रोटेट द एअर ट्रॅव्हल फ्रॉम आउटवर्ड टू इनवर्ड. आणि एअर ट्रॅव्हल कशी करते, तर तुमची आउटवर्डमधून ज्यावेळेस ती स्क्रोल करून ती एअरमध्ये ट्रॅप केली जाते तर ती काय केली, ज्यावेळेस ती रोटेट होते, तुमचा स्क्रोल जो आहे तो रोटेट होतो आहे, त्यावेळेस ती एअर जी आहे आउटवर्ड टू इनवर्डमध्ये म्हणजे
बाहेरच्या साईडमधून आतल्या साईडला जशी जशी जात असते तसं ती काय केली जाते, गेटिंग कॉम्प्रेस आहे का नाही, ती तशी तशी काय होते, हळूहळू कॉम्प्रेस केली जाते ड्यू टू द रिडक्शन ऑफ द एरिया आहे का नाही. मग जसं तसं तसं तुमच्या स्क्रोलचा काय होतं आहे, एरिया जो आहे तो काय होतं आहे, कमीत कमी म्हणजे कमी कमी होत चालतो, जसं रिडक्शन होतं आहे त्याच्या एरियामध्ये. आणि अशा प्रकारे ती काय करायचं काम करते आहे, तर जी ट्रॅप एअर जी आहे तर ती काय करायचं काम करतो आहे, ट्रॅप करून तिचा एरिया जसं जसं कमी होतो तशी तशी ती कॉम्प्रेस करून तुम्हाला पुढं आउटलेटला पाठवायचं काम करतो आहे का नाही. तर अशा प्रकारे हे बघा, धस द कॉम्प्रेस्ड एअर इज डिलिव्हर्ड थ्रू द सेंटर स्पेस अँड स्क्रोल टू द डिलिव्हर बाय लाईन आहे का नाही. जसं जसं तुम्हाला बघा इथं, धस द कॉम्प्रेसर एअर इज डिलिव्हर्ड थ्रू द सेंटर स्पेस. जी एअर जी आहे कॉम्प्रेस एअर ती काय केली जाते, डिलिव्हर केली जाते कुठून, तर तुमच्या स्क्रोलच्या सेंटरमधून ती काय केली जाते, सेंटर स्पेसमधून ती काय केली जाते, डिलिव्हर केली जाते आहे की नाही, टू डिलिव्हर फ्रॉम द एअरलाईन आहे की नाही. आणि ती कुठून सब केली जाते, तर ट्रॅप कुठून केली जाते, तर आउटवर्डतून ती काय केली जाते, ट्रॅप केली जाते. इथं तुम्हाला दिसतंय बघा, इनलेट दिसतोय तुम्हाला आहे का नाही, इनलेट तुम्हाला दिसतोय बघा. तर इनलेट कसा आहे, तिची जो एरियाची साईज जी आहे ती काय होते, पुढं पुढं कमी होत चालते आउटलेटला जसं जसं जातो. आणि फिक्स स्क्रोल तुम्हाला दिसतोय बघा, एक कसा असतो, फिक्स स्क्रोल असतो आणि सेकंड वन ॲज अ ऑर्बिटिंग स्क्रोल असतो आहे की नाही. आणि कॉम्प्रेसर चेंबर, इनलेट चेंबर आहे की नाही. आता अशा प्रकारे काय केलं जातं आहे, तर तुमचा बाय युजिंग द स्क्रोल कॉम्प्रेसरचा यूज करून एअर जी आहे तुमची, लो प्रेशर लो टेम्परेचर ॲटमॉस्फेरिक एअर जी आहे ती काय केली जाते, बाय युजिंग द स्क्रोल कॉम्प्रेसर थ्रू ती ट्रॅप करून ती हाय प्रेशर हाय टेम्परेचर एअर जी, हाय प्रेशर हाय टेम्परेचरनी ती काय केली जाते, पुढं आउटलेट थ्रू तुमच्या स्टोरेज टँकमध्ये स्टोअर केली जाते. ओके, आय होप सो की तुम्हाला हे टाईप्स ऑफ द रोटरी टाईप्स ऑफ कॉम्प्रेसरचे 4 टाईप्स आपण आज जे शिकलो हे तुम्हाला समजले असतील. ओके, ठीक आहे, थांबू आपण.